हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते. कारण शूट करायला वेळ नसतो. 2-3 चॅनल आहेत. Instagramवर सुद्धा व्हिडिओ असतात. त्यामुळे कुठल्याच गोष्टीला वेळ मिळत नाही. आणि मेसचे डबेही चालू आहेत. त्याच्यामुळे मला काही एवढा वेळ मिळत नाही की आपण काही करायला हवं. तर आज इथं गोड पोळ्या करण्याचा बेत केलेला. मस्तपैकी मिरच्याचे देठं काढून घेतले. त्यांना लालसर करून घ्यायचे आपल्याला ताव्यावरती. आणि मस्त बटाट्याची कोरडी भाजी करू म्हटलं. खूप दिवसानंतर आज हा बेत केलेला आहे. आईच्या हाताची गुळपोळी खायची तेव्हा खूप छान लागायची. पण स्वतःच्या हाताने करायचा खूप कंटाळा येतो. आपल्याला जर आयतं कोणी करून दिलं तर खूप छान वाटतं खायला. तर आज मस्त असा बेत केलेला. सर्वात प्रथम इथं बटाटे उकडून घेतले. इकडे लगेच मी मिरच्या भाजायला ठेवल्या. सगळं झाल्यानंतर मग म्हटलं चला तोपर्यंत आपण कणिकचं मळून घेऊ. पण मध्येच काय आमचं गट्टूचं वेगळंच चालू असतं. त्याच्यामुळे थोडी घाई गडबड होते माझी. आणि मिरची डबे असल्यामुळे घरासाठीही काही करता येत नाही. खूप छान असा स्वयंपाक झालेला होता. तर इथं आपण मस्तपैकी मिरच्या भाजून घेतल्या, पाहू शकताय तुम्ही. इकडं लगेच मी गुळाचं पाणी घेतलं. गुळ सगळा एकदम मिक्स केला. सगळे गुळाचे खडे असे पाण्यात विरघळले पाहिजे, तेव्हाच तो गुळाची चव वाढवते आणि गोड लागते पोळी. इथं मिरच्या झालेल्या होत्या. लगेच मला कुटून घ्यायच्या होत्या. जसा मिरच्या आपण ठेचा करायला घेतो तसा गरम गरम कुटल्यावर छान लागतो. इथं मी पोळींचं कणिक मळून घेतली. त्याच्यात मस्त गुळाचं पाणी टाकलं आणि थोडं मीठ टाकलं. मीठ टाकल्यानंतर असं छानपैकी मळून घ्यायचं. घट्ट मळलं जातं. आपल्याला पातळ ठेवायचं असतं, कारण गुळाची कणिक नंतरहून घट्ट होते. इथं मी ठेचा कुटायला घेतला. इथं लसूणच्या 4-5 पाकळ्या घेतल्या. हिरवी मिरची, मीठ बारीक होतं ठेचून घेतलं त्याला. त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकायची आपण चवीसाठी. पाहू शकता तुम्ही. असं छानपैकी जास्त बारीक नाही करायचं, असं जास्त आबडधोबड छान लागतो खायला. बारीक झाल्यानंतर आपण मस्त असं इथं भाजीसाठी वाटण करून घेणार आहोत. तिथं मी हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि जिरं घेतलेलं आहे. तर याला बारीक मिक्सरमध्ये करून घ्यायचं आहे, पाहू शकता. इथं आपले बटाटेही झाले होते. बटाट्याची साल काढायची होती. फटाफट काढून घेतली. तर हे बटाटे झालेले होते. अगोदर मी सगळे काढून घेतले. मग मस्त थंड पाण्यात टाकले थोडेसे. पाहिलं हाताला चटके लागत होते. इथं ब्रुसली बनवून फायदा नव्हता. चला म्हटलं आपण हाताने न काढता पाण्यात टाकावे, गार पाण्यात. छान असे साल काढून घेतले आणि कापून घेतले त्यांना. इथं कढईत 2 पळ्या तेल टाकलं. त्याच्यात आपण जे वाटण केलेलं होतं, जिरं मोहरीची फोडणी देऊन मस्तपैकी ते वाटण टाकलं. त्याला होऊ द्यायचं. त्याच्यात थोडं मीठ घालायचं, म्हणजे मीठ हिरव्या मिरचीचा ठेचा असा परतवतो. आणि जशी वड्याला आपण भाजी करतो, बटाटा वडा त्याची भाजी करतो, तसा मसाला तयार होतो. खूप छान लागतो. तर ही भाजी गोडपोळींसोबत एकदा नक्की करा, खूप छान लागते. आणि आपल्याला पराठेही करायचे असल्यानं अशीच भाजी करायची, खूप छान लागते. भाजी करून पराठे करायचे, पाहू शकता तुम्ही. इतकी छान अशी सुरेख भाजी झाली होती. इथं मी गोडपोळी करायला घेतली.